महादेव जानकरांना पाडण्याचा भाजपचा डाव आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। जानकरांना पाडण्यासाठीच तर परभणीतून उमेदवारी दिलेली आहे। रोहित पवारांनी आता भाजपवर गंभीर आरोप केले। कोणाची जागा घेण्यासाठी आलो नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय। अजित पवारांना रोहित पवारांनी आता प्रत्युत्तर दिलं। त्यांच्या माड्यामध्ये जानकर साहेबांना लोक ओळखतात, तिथं त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते आहेत आणि तिथं ते निवडून येण्याची संभावना जास्त होती। पण हे ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन त्यांना केला, त्यांनी त्यांना बोलून घेतलं आणि विचारलं आणि सांगितलं ठीक आहे तुला परभणीकडनं उमेदवारी देतो। मग परभणीमधून उमेदवारी दिली, मग परभणीतून उमेदवारी दिली, पण तिथं त्यांना तसं कोणी ओळखत नाही, कार्यकर्ते नाही। मग तुम्हाला त्यांना हरवायचंय का, त्यांना तुम्हाला पाडायचंय का, काय पद्धतीचं राजकारण तुम्ही करताय हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। मी कोणाची ती जागा घ्यायला चाललो, अरे मी जागा गेलो असतो तर मी बरंच काही कॉपी केलं असतं, कपड्यापासून सगळं, एक सुद्धा डाग माझ्या कपड्याला लागला नसता। पण सकाळी जो शर्ट घालतो ना शेवटपर्यंत तो शर्ट असतो माझ्या अंगावर, आणि त्यामुळे मी कोणाची जागा घ्यायला चाललो नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।